लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण. जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता. राज्यातील 15 विद्यापीठात प्राध्यापकांची 1166 पदे रिक्त. मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठामध्ये सर्वाधिक जागा. गणेशोत्सव उत्साहानं आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्यासाठी पालिका सज्ज. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणी परवानगीसाठी ऑनलाईन एक खिडकी प्रणाली सुरू. मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर. गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पाडल्यास 15,000 दंड ठोठावणार. एनटीपीसी सोलापूरकडून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला 2,79,00,000 रुपयांचा सीएसआर. संग्रहालयामध्ये काळवीट, बिबट्या, सिंह आणि मोरांसाठी अधिवास उभारण्यात येणार. अमरावती जिल्ह्यातील घरकुलांना मोफत रेती वाटपाला वेग. आतापर्यंत 7,710 लाभार्थ्यांना रेती वाटप. 2006 मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव. उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान. उद्या याचिकेवर आज सुनावणी. राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन. सिंधुदुर्गातील नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाचं पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन. नियमांचं पालन करून पुलाचा आनंद लुटण्याचं नागरिकांना आवाहन. घाटकोपरमधील जागृती नगर मेट्रो स्थानका परिसरातील स्मृतीस्तंभ हटवण्याची पालिकेची नोटीस. नोटीसच्या निषेधार्थ स्थानिकांसह वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या वतीनं आंदोलन. रस्ता रुंदीकरणासाठी स्तंभ हटवण्याची नोटीस. जळगावमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी सोहळ्यानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन. भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करत पालखी सोहळ्यात घेतला सहभाग. धाराशिवमध्ये कळंब शहरात मन्मथ स्वामी मंदिर जीर्णोद्धारानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन. 10,000पेक्षा अधिक भाविकांचा सहभाग. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवफुले शाहू आंबेडकर विचार समर्थकांचं आंदोलन. परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा. महसूल विभागाकडून एकूण 72 एकर जमिनी वर्ग. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. कोस्टल रोडवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. वाहनांवर 236 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार. अपघात ओळखणे, वाहनांची संख्या मोजणे आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार. पेणजवळ जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक. विस्तारित प्रकल्पाच्या जनसुनावणीला विरोध. कंपनीच्या प्रदूषणाला वैतागले स्थानिक. ठाण्यातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब. खड्ड्यांवरून मनसेचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा घोडगे सोनवडे घाट लवकरच मार्गी लागणार. आमदार निलेश राणे यांची माहिती. बारामतीत महाआरोग्य शिबिर. महारक्तदान शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद. तब्बल 1,900 पेक्षा जास्तीच्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन. सानपाडा येथील मैदान वाचवण्यासाठी स्थानिक आक्रमक. नवी मुंबई पालिकेच्या निर्णयाविरोधात नागरिकांचं जनआंदोलन. मैदान वाचवा कृती समितीच्या वतीनं जाहीर निषेध. मालेगाव तालुक्यातील अंजंग वीज कार्यालयात शेतकऱ्यांचा 2 तास ठिय्या. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद. मुंबई महानगरपालिकेतील घोटाळा उघड करणार. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराज. गृहमंत्री योगेश कदमांच्या सावली बारची पडताळणी करण्यासाठी दमानिया आज कांदिवलीमध्ये येणार. वाशिमच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ. रोहित पवारांकडून ट्विट. वाढत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय जुगार बनलाय. या शेतकऱ्याची व्यथा सरकारपर्यंत पोहोचणार का? रोहित पवार यांचा सवाल. जालन्यात सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या निवडणुकीवर सभासदांचा बहिष्कार. निवडणूक प्रक्रिया डबल घेण्याची मागणी सभासदांनी केली आहे.
लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणी छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. गडचिरोलीला देशातील सर्वात हरित जिल्हा बनवण्याचा प्रयत्न. राज्यात 10 कोटी वृक्ष लागवडीचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ. संजय राऊतांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार. संजय राऊतांविरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक. वारंवार बदनामी करत असल्याने नोटीस पाठवणार. मनी ट्रॅप प्रकरणात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न. हसन मुश्रीफ यांचा विरोधकांवर पलटवार. सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना केलं वक्तव्य. पवना धरण 77.28% भरले. नदीपात्रात 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ औसा शहर बंदची हाक. अजित पवारांनी पक्षातील गुंडांची हकालपट्टी करावी. आंदोलकांची मागणी. सोलापुरात कृषीमंत्री कोकाटेंविरोधात प्रहार संघटना आक्रमक. कृषी अधीक्षक कार्यालयात गळ्यात पत्त्यांची माळ घालत प्रहारचं आंदोलन. कोकाटेंच्या प्रतिमेवर शाई फेकत नोंदवला निषेध. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं महायुती सरकारच्या निषेधार्थ आंदोलन. माणिकराव कोकाटे, प्रफुल्ल लोढा आणि योगेश कदमांच्या प्रतिमेला चुना लावून निषेध. तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन. कोकाटेंच्या पोस्टरवर पत्ते फेकून निदर्शने. लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. रेणापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं रास्ता रोको. कल्याणच्या क्लिनिकमध्ये महिलेला मारहाण प्रकरण. आरोपीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात. हिंगोली तलवारीसोबत फोटो स्टेटसला ठेवणे तरुणाला महागात पडलं. तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सिग्नलवर थांबलेल्या रिक्षात चढून तरुणाकडून तरुणीची छेड. वांद्रे येथील धक्कादायक घटना. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई. कारवाईमध्ये 7.25 कोटी रुपयांच्या गांजासह प्रतिबंधित औषधं जप्त. विविध 4 कारवायांमध्ये 4 आरोपींना अटक. 2024 मध्ये सायबर गुन्हेगारांमुळे नागरिकांची 22,845 रुपयांपेक्षा अधिक फसवणूक. 2023 पेक्षा जवळपास 206% वाढली. आकडेवारी लोकसभेत केंद्र सरकारकडून जाहीर. सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणारा चोरटा अटकेत. ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. 8 घरफोडींचे गुन्हे उघडकीस. 14,93,000 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत. पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक हुंडाबळी. विवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या. विवाहितेच्या मागे 5 लाखांसाठी तगादा. मोटरसायकलीच्या मागणीसाठी ही विवाहितेचा छळ. बोराडेवाडीतील महिलेने केली आत्महत्या. कोल्हापूरच्या रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हत्या प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक. अटकेतील आरोपींची संख्या पोहोचली 8 वर. मीरा भाईंदर गुन्हे शाखेची ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. अरबाज उर्फ कासिम निसार खानला गोव्यातून अटक. 22,34,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त. यवतमाळमध्ये विधवा महिलेला सासरच्यांनी विकलं. महिलेची 1,20,000 गुजरातमध्ये विक्री. कुटुंबातील 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत 50 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या. या प्रकरणी पोलिसात नोंद. सोलापूर पुणे महामार्गावर आयशर ट्रकचा अपघात. दुर्घटनेत 2घांचा मृत्यू. नंदुरबारमध्ये वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 4चाकी वाहन थेट कुडाई माता मंदिरात घुसलं. अपघातात 16 वर्षीय मुलगी गंभीर जखमी. चालक मद्यधुंद असल्याचं समोर. पंढरपुरात पाणीव गावचे हवालदार यशवंत भानुदास बाबर यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. गेल्या 35 वर्षापासून भारतीय लष्करात यशवंत बाबर करत होते सेवा. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची भटक्या जनावरांना धडक. 6 जनावरांचा जागीच मृत्यू तर 3 जणांवर गंभीर जखमी.
नाशिकमधील जुना वाडा कोसळला, चौक मंडई परिसरात वाडा कोसळला. वाडा कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. बचाव कार्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. राज्यभरात पावसाचा जोर वाढला. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 5 दिवस जोर कायम राहण्याचा अंदाज. कोकणात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 4 ते 5 दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार. पुढील 3 तासात मुंबई शहर, उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. सिंधुदुर्गमध्ये पावसाची संततधार सुरू. जिल्ह्याला 25 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. चंद्रपुरात ब्रह्मपुरी शहरात पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात साचलं पाणी. परभणीत रात्री जोरदार पाऊस. कसुरा नदीला पूर आल्याने पाथरी सेलू रस्ता बंद. अनेक गावांचा संपर्क तुटला. वर्ध्यात मोतीबिंदू शिबिरात पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. डोक्यावर खुर्ची घेऊन नागरिकांनी पावसापासून बचावाचा केला प्रयत्न. वाशिमच्या कंझारा परिसरात पावसामुळे शेतीचं नुकसान. अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त. खतांची पोती आणि इतर शेती साहित्यही वाहून गेलं. संसदेत पुढच्या आठवड्यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर होणार चर्चा. आज संसदेच्या कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय होईल. ऊर्जा सुरक्षेला भारताचं सर्वोच्च प्राधान्य. ऊर्जेच्या संदर्भात दुटप्पीपणा नसावा. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी व्यक्त केलं मत. बिहारच्या विधानसभेत तुफान राडा. आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की. महाराष्ट्र पाठोपाठ बिहार विधानसभेतही राडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. द्विपक्षीय व्यापार करारावर करणार सही. MiG-21 ची जागा स्वदेशी विकसित तेजस विमान घेणार. 62 वर्षांच्या सेवेनंतर MiG-21 लढाऊ विमान निवृत्त होणार. IAF सप्टेंबर महिन्यामध्ये MiG-21 विमानाला निरोप देणार. हरियाणातील मल्टी मार्केटिंग फर्मशी संबंधित फसवणूक प्रकरण. अभिनेता श्रेयस तळपदेला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. अभिनेता श्रेयस तळपदेला अटकेपासून अंतरिम संरक्षण. शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर. इंग्लंड विरुद्धची 4थी कसोटी आज मँचेस्टरमध्ये सुरू होणार. 5 फुटापर्यंत गणेश मूर्तीचा कृत्रिम तलाव विसर्जन करा. पर्यावरण विभागाकडून सण उत्सवासाठी मार्गदर्शक तत्व जारी. जालन्यातील परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आमदार बबनराव लोणीकरांनी केली नुकसानीची पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100% मदतीचं आश्वासन. 1000 आदिवासी जोडपी अडकली विवाह बंधनात. रायगडच्या अलिबागमध्ये पार पडला सामूहिक विवाह सोहळा. हिंगोलीत 9 लघु प्रकल्पांमध्ये 50% पाणीसाठा. जिल्ह्यात 248 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. यवतमाळमध्ये राळे गावात पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते वृक्षारोपण. मंत्र्यांचा भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद. हिंगोलीत अवैध मटका जुगाराचे धंदे करणाऱ्या आरोपींवर पोलिसांची कारवाई. यवतमाळमध्ये पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये महाडायलिसिस सेंटर स्थापन. आमदार राजीव तोडसाम यांच्या हस्ते सेंटरचं उद्घाटन. जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट परिसरात पर्यटकांची गर्दी. पर्यटकांना सुखरूप आणि व्यवस्थितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा. पोलिसांकडून गाड्यांची मद्यपिंची तपासणी. चंद्रपुरात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर 100 वृक्षांचं वृक्षारोपण करणार. रामबाग मैदानावरील वृक्षतोडीच्या निषेधार्थ नियोजन. यवतमाळमध्ये पालिका निवडणुकीसाठी 4500 ईव्हीएमची तपासणी. 50 कर्मचाऱ्यांची टीम 4 दिवस तपासणी करणार.
यवतमाळमधील रेमंड कंपनीतील कामगारांचा संप. कामगारांच्या कराराला विलंब होत असल्याने संप. 550हून अधिक कामगार संपावर. अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार. कोल्हापूर रेल्वे स्थानकासह पुण्यातील 3 रेल्वे स्थानकांवर 25 जुलै रोजी रेल्वे महोत्सवाचं आयोजन. स्वच्छ भारत सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली महापालिकेचा 24वा क्रमांक. कचरा मुक्त शहर रँकिंगमध्ये पालिकेला 1 स्टार रँकिंग प्राप्त. यवतमाळमध्ये पुसद तालुक्यात 65 शाळांमध्ये वृक्षारोपण. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी केलं वृक्षारोपण. हिंगोली जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत. या संदर्भात 16 जुलै रोजी शासन निर्णय जारी करणार. एसटीच्या स्वच्छता सर्वेक्षणात 149 बस स्थानक नापास. राज्यात 23 जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षण सुरू. एकूण 568 बस स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70हून अधिक गुण. शिरूरमध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात. खरीप हंगामासाठी होणार पावसाचा फायदा. शेतकऱ्यांची चिंता दूर. अकोल्यातील मन नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अकोला बुलढाण्याला जोडणारा पूल पाण्याखाली. अकोला बुलढाणा जिल्ह्यांचा संपर्क तुटला. वाशिममध्ये दर्बी नदीला पूर. पुराच्या प्रवाहात नागरिकांची जीवघेणी स्टंटबाजी. हिंगोलीच्या धानोरा परिसरात मुसळधार पाऊस. कापडसिंगी गावाजवळील नदीला पूर. 15 ते 17 गावांचा संपर्क तुटला. जालन्यात रात्रभर मुसळधार पाऊस. नदी नाले ओढ्यांना पूर. मात्र शेती पिकांना दिलासा. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. सातोना आष्टी सृष्टी सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कसुरा नदीला पूर. जनजीवन विस्कळीत. वाशिमच्या कंझरा आणि शेलू बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. हिंगोलीच्या बरडा पिंपरी परिसरात जोरदार पाऊस. नदीला पूर आल्याने पूर परिस्थिती निर्माण. प्रशासनाचे बचाव पथक गावाकडे रवाना. अमरावतीत शेतकरी संकटात. पावसाअभावी सोयाबीन पिकांचं नुकसान. पीक पिवळं पडत असल्याचं. उत्पादनात घट होण्याची शक्यता. 9,000 रुपयांची लाच घेताना एसटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यामध्ये. धाराशिवच्या एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून घेतले ताब्यात. कोल्हापूरमध्ये गांजा विक्रेता पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरामध्ये करोडी टोल नाक्याजवळ पुलाखाली आढळला उद्योजकाचा मृतदेह. घातपातकी अपघात. पोलिसांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात ओव्हरटेक केल्याच्या रागातून निवृत्त पोलिसाच्या मुलाकडून 4 चाकीच्या काचा फोडल्या. या प्रकरणी निवृत्त पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल. पालघरच्या मुख्य बाजारपेठेतील किराणा दुकानावर चोरट्याचा डल्ला. दुकानात शिरून चोरट्याने केली हजारोंची रोकड लंपास. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जालन्यात दारू पिऊन 112 वर खोटा कॉल करणारा आरोपी जेरबंद. आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. जालन्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोघे जेरबंद. 45,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाकू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये भरधाव वेगात असलेली कार नदीपात्रात कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्याच्या 12वीत नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर ट्रकचा अपघात. चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात बिबट्याचा वावर. भरवस्तीत बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद. नागरिकांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन. सांगलीच्या बस स्थानकात माथेफिरूकडून 2 बसेसची तोडफोड. घटनास्थळी पोलीस दाखल. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.